हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रोजच्या बोलण्यातील जी काही आपण सेंटेन्सेस वापरत असतो त्या मराठी सेंटेन्सचे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकणार आहोत। तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील दाबा, म्हणजेच माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, प्रश्न लिहिलेला आहे। तुला किती बहिणी आहेत, अशा प्रकारचा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो। तर आधी जेव्हा आपण कोणत्याही प्रश्नाचे किंवा वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करत असतो तेव्हा त्या मराठी प्रश्नाचा किंवा वाक्याचा आपण आधी काळ ओळखला पाहिजे। आता इथे बघा, इथे काय आहे प्रश्न की तुला किती बहिणी आहेत, म्हणजेच हा वर्तमान काळातला प्रश्न आहे। आहेत म्हणजेच हा वर्तमान काळातला प्रश्न आहे। त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे किती। किती हा शब्द प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे, म्हणजेच हा प्रश्न WH टाईपचा प्रश्न आहे। WH टाईप म्हणजेच काय की असा प्रश्न की ज्याची सुरुवात आपण व्हॉट, वेअर, हुम, वाय अशा प्रश्नार्थक शब्दांनी करत असतो। तर मग आता इथे किती हा शब्द आलेला आहे, मग त्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्द माहीत असणे गरजेचे आहे। तर आता बघा, हा सिंपल प्रेझेंट म्हणजेच साधा वर्तमान काळातला प्रश्न आहे। मग आता अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात कशी करायची त्याची रचना आधी आपण बघणार आहोत। तर सर्वात आधी हा WH टाईपचा प्रश्न असल्यामुळे याची सुरुवात कशाने होणार आहे, प्रश्नार्थक शब्दाने, म्हणजेच WH वर्ड इंग्रजीमध्ये जो काही असेल तो मराठी शब्दासाठी। त्यानंतर आपण वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू किंवा डज हे वापरत असतो। डू किंवा डज वापरल्यानंतर आपण घेत असतो त्यानंतर सब्जेक्ट, त्यालाच आपण करता असे म्हणत असतो आणि सर्वात शेवटी मग द्यायचे असते क्वेश्चन मार्क। तर आता इथे बघा, आता WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द मराठी प्रश्नामध्ये कोणता आहे, तो प्रश्नार्थक शब्द किती। मग कितीसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो, हाऊ मेनी किंवा हाऊ मच। हाऊ मच किंवा हाऊ मेनी दोघांचाही अर्थ किती असा होतो। पण मग हाऊ मेनी केव्हा वापरायचे आणि हाऊ मच केव्हा वापरायचे, तर हाऊ मेनी हे काउंटेबलसाठी वापरायचे, म्हणजे जे आपल्याला 1, 2, 3 अशा नंबरमध्ये जर मोजता येत असतील तर अशा वेळेला हाऊ मेनी वापरायचे। आणि अनकाउंटेबल म्हणजे 1, 2, 3 अशा नंबरमध्ये आपल्याला जर मोजता येत नसेल एखादी वस्तू म्हणा किंवा काहीही, तर तेव्हा हाऊ मच वापरायचं। मग आता किती बहिणी म्हणजे 1 बहीण आहे, 2 बहीण आहे असं आपण काउंट करू शकतो, म्हणजेच इथे काउंटेबल आहे म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत, हाऊ मेनी हा प्रश्नार्थक शब्द आपण इथे वापरणार आहोत, हाऊ मेनी। त्यानंतर आता डू वापरायचं का डज वापरायचं, आता हे सब्जेक्ट म्हणजेच कर्त्यानुसार बघायचं। आता कर्ता कोणता आहे, तुला, म्हणजेच आपण त्यासाठी यू हा शब्द इंग्रजीत वापरतो। मग यू नंतर आपण काय वापरत असतो, तर डू वापरत असतो। तर आता इथे बघा, आता इथे आपण वापरलं हाऊ मेनी। आता किती बहिणी हे पूर्ण आपण इथे घेणार आहोत, म्हणजे हाऊ मेनी प्लुरल आहे म्हणून आपण इथे सिस्टर्स घेणार आहोत, हाऊ मेनी सिस्टर्स। आणि इथे यू नंतर आपण डू वापरतो म्हणून आपण इथे डू आणि डजपैकी काय घेणार आहोत, डू। हाऊ मेनी सिस्टर्स डू, आणि कर्ता कोणता आहे, तुला। तुलासाठी आपण इंग्रजीत यू वापरतो। बघा आता, हाऊ मेनी सिस्टर्स डू यू। आता बघा इथे आपल्याला तुम्हाला किती बहिणी आहेत म्हणजे पोझिशनविषयी जेव्हा वापरलेलं असते तेव्हा आपण ह्या क्रियापदाचा सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करत असतो, म्हणून आपण इथे सर्वात शेवटी काय घेणार आहोत, हॅव। हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव, तुला किती बहिणी आहेत। मग याचा आन्सर आपण असं देत असतो की आय हॅव 2 सिस्टर्स, 1 सिस्टर, अशा प्रकारे आपण आन्सर देऊ शकतो। हॅवचा वापर आपण करत असतो। हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव, तुला किती बहिणी आहेत, अशा प्रकारे। आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, तू काल तो इंद्रधनुष्य पाहिला का। बघा हा प्रश्नसुद्धा आता आपण विचारत असतो, तू काल तो इंद्रधनुष्य पाहिला का। आता हा प्रश्न जो आहे तो कोणत्या काळातला आहे आधी ते आपण समजून घेऊ। हे बघा, आता पाहिला का, पाहिला म्हणजे क्रिया ही होऊन गेलेली आहे, म्हणजेच ही भूतकाळातला प्रश्न आहे। आणि कालसुद्धा इथे म्हटलेला आहे, काल पाहिला का, पाहिला म्हणजेच हा भूतकाळातला प्रश्न आहे, लक्षात घ्यायचं, सिंपल पास्ट टेन्समधला। मग आता आणि त्याचप्रमाणे पाहिला का म्हणजे याचं उत्तर हो, पाहिला किंवा नाही, पाहिला नाही असं उत्तर येणार आहे, म्हणजे हा हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे। मग अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात आपण क्रियापदाने करत असतो। मग आता हा भूतकाळातला प्रश्न आहे म्हणून भूतकाळात आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो, डीड। आधी आता याचा आपण स्ट्रक्चर लिहून घेऊया, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरणार आहोत
डीड. त्यानंतर डीड घेतल्यानंतर आपण वापरत असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. त्यानंतर कर्ता घेतल्यानंतर आपण घेत असतो V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट, त्यालाच आपण कर्म असं म्हणतो. ऑब्जेक्ट नंतर काही वाक्यामध्ये किंवा प्रश्नामध्ये भाग राहिला असेल तर तो ऑब्जेक्ट नंतर घ्यायचा असतो, शेवटी द्यायचं असते क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे या प्रश्नाची मग इंग्रजीत रचना असणार आहे. तर आता इथे बघा, सर्वात आधी तर आपण डीडने सुरुवात करणार आहोत प्रश्नांची. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे तू. मग तूसाठी आपण इंग्रजीत यू हा शब्द वापरत असतो, तो इथे घ्यायचा डीड नंतर. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आपल्याला घ्यायचे आहे. बघा आता मग आधी क्रियापद पाहायचं. या प्रश्नातलं क्रियापद कोणतं आहे पाहिला, म्हणजेच मूळ क्रियापद आहे पाहणे. पाहण्यासाठी आपण काय वापरतो सी हा शब्द वापरतो. मग आता त्याचा V1 फॉर्मच आपल्याला घ्यायचा आहे, बेस फॉर्म. म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत सीज घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की हा भूतकाळातला प्रश्न आहे, मग भूतकाळामध्ये तर आपण क्रियापदाचा दुसरे रूप वापरतो म्हणजेच V2 फॉर्म वापरतो. पण आपण इथे V1 फॉर्म का घेतला आहे कारण इथे डीड आलेला आहे. केव्हाही डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते आणि त्याच्यानंतर जर क्रियापद येत असेल तर ते त्याच्या V1 फॉर्ममध्येच लिहायचं असते. इथे डीड आलेला आहे म्हणून आपण इथे सी घेतलेला आहे. डीड यू सी. त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म घ्यायचं आहे. कर्म कोणता आहे इंद्रधनुष्य. तो इंद्रधनुष्य. मग आता तोसाठी आपण काय वापरतो दॅट. आणि इंद्रधनुष्यासाठी इंग्रजीमध्ये आपण काय वापरतो रेनबो. बघा डीड यू सी दॅट रेनबो. तू तो इंद्रधनुष्य पाहिला का, केव्हा पाहिला का. आता राहिलेला शब्द कोणता आहे काल. मग कालसाठी आपण येस्टरडे वापरतो म्हणून तो ऑब्जेक्ट नंतर इथे घ्यायचा आहे YESTERDAY. शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. अगदी रचनेनुसार अगदी सहजरित्या मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. तू काल तो इंद्रधनुष्य पाहिला का. डीड यू सी दॅट रेनबो येस्टरडे. अशा प्रकारे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्याला त्याची छत्री सापडली आहे. बघा आता हे सेंटेन्स जे आहे त्याआधी कोणत्या काळातलं आहे ते बघा. आता आहे क्रियापद आहे शेवटी, म्हणजेच हा वर्तमान काळातला आहे. आणि सापडली आहे म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हा प्रश्न कोणत्या काळातला आहे पूर्ण वर्तमान काळातला. आता इथे जर असं असतं नुसतं की त्याला त्याची छत्री सापडली, बस इथपर्यंतच जर असतं सापडली म्हणजेच हा भूतकाळ झाला असता, साधा भूतकाळ. हे लक्षात घ्या. आणि आपण म्हटलं आहे सापडली आहे म्हणजे हा पूर्ण वर्तमान काळ झालेला आहे, हे लक्षात ठेवा. आता मग पूर्ण वर्तमान काळामध्ये जेव्हा आपण इंग्रजीत एखादा सेंटेन्स ट्रान्सलेट करतो तेव्हा त्याची रचना कशी असेल त्याआधी आपण इथे लिहूया. सर्वात आधी तर घेतो आपण सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय कर्ता. हे तुम्हाला आता माहिती झालेलंच आहे. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर घेत असतो पूर्ण काळ आहे, त्यामुळे आपण इथे वर्तमान काळ आहे म्हणून हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. हॅव किंवा हॅज हे कर्त्यानुसार तुम्हाला वापरायचे असते. कर्ता कोणता आहे त्यानुसार हॅव किंवा हॅज हे वापरायचे असते. त्यानंतर पूर्ण काळामध्ये मग तो कोणताही असतो, वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ, क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरले जाते, हे लक्षात ठेवायचं पूर्ण काळामध्ये. V3 फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप. आणि त्यानंतर घेतले जाते मग ऑब्जेक्ट, त्यालाच आपण काय म्हणतो मराठीत कर्म. अशा प्रकारे ह्या वाक्याचं मग स्ट्रक्चर म्हणजेच रचना असणार आहे. आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे त्याला. मग त्यालासाठी आपण इंग्रजीत वापरतो ही नंतर आपण काय वापरतो ही, शी, इट. त्यानंतर आपण वापरत असतो हॅज, म्हणून आपण ही नंतर इथे काय घेणार आहोत ही हॅज. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप. आता क्रियापद बघायचं आधी. क्रियापद आहे सापडली, म्हणजे मूळ क्रियापद कोणतं आहे सापडणे, फाईंड. मग त्याचं तिसरं रूप काय आहे फाउंड. इथे काय घेणार आहोत आपण तिसरं रूप मग फाउंड. ही हॅज फाउंड. त्याला सापडली. काय सापडली ऑब्जेक्ट काय कर्म काय आहे त्याची छत्री. मग त्याची म्हणजेच हीच. आणि छत्रीसाठी आपण काय वापरतो अम्ब्रेला. UMBRELLA. हीच अम्ब्रेला म्हणजेच काय त्याची छत्री. ही हॅज फाउंड हीच अम्ब्रेला. त्याला त्याची छत्री सापडली आहे. अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, मला एक कप चहा आण. बघा आता हे सेंटेन्स तुम्हाला कोणत्या प्रकारचं वाटते. मला एक कप चहा आण, मला एक ग्लास पाणी आण.
किंवा माझा ते पुस्तक आण, अशा प्रकारची वाक्यही आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. म्हणजे आता हे आज्ञार्थी वाक्य आहे किंवा ऑर्डर दिलेली आहे आपण की मला 1 कप चहा आण, त्यालाच इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतात, आज्ञार्थी वाक्य. मग अशा प्रकारचं जेव्हा वाक्य असते त्याला इंग्रजीत जेव्हा आपण ट्रान्सलेट करतो तेव्हा अशा वाक्यांची सुरुवात ही क्रियापदाने होत असते. क्रियापद म्हणजेच हे आण, हे काय आहे? क्रियापद आहे. म्हणजे हे जे क्रियापद आहे ते आपण सर्वात आधी घेत असतो, हे लक्षात ठेवायचं. आता हे साधं जे सेंटेन्स असते तेव्हा आपण सर्वात आधी कर्ता घेत असतो. आता इथे तुम्ही म्हणाल की कर्ता मला आहे, पण नाही, आपण अशा प्रकारचं आज्ञार्थी वाक्य जेव्हा असते तेव्हा त्याची सुरुवात आपण ह्या क्रियापदाने करत असतो. म्हणजे सर्वात आधी आपण क्रियापद घेणार आहोत, V1 फॉर्ममध्येच घ्यायचं आणि मग नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं असते. अशा प्रकारे याची रचना येणार आहे. आता बघा, मग क्रियापद कोणतं आहे? आण. मग आणणे यासाठी आपण कोणता शब्द वापरत असतो? ब्रिंग हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? ब्रिंग. आता ब्रिंग म्हणजे आण, मला आण असं म्हणायचं आहे, म्हणून ब्रिंग मी. मलासाठी आपण काय वापरणार आहोत? मी. ब्रिंग मी, मला आण. आता ऑब्जेक्ट काय, कर्म काय आहे? तर 1 कप चहा. काय आण मला? 1 कप चहा. म्हणून आपण आता 1 कप चहा येतं सोपं आहे. एकसाठी ए वापरणार, कप्स CUP कप, आणि चहासाठी टी वापरतो आपण. म्हणून इथे काय घेणार आहोत? ब्रिंग मी ए कप ऑफ टी. बघा, ब्रिंग मी ए कप ऑफ टी, मला 1 कप चहा आण. किंवा ब्रिंग मी ए ग्लास ऑफ वॉटर, मला 1 ग्लास पाणी आण, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, म्हणत असता बऱ्याच वेळेला. म्हणून इथे अ ग्लास ऑफ वॉटर असेल, इथे चहा म्हटलं आहे म्हणून इथे काय येणार आहे? ब्रिंग मी ए कप ऑफ टी. अशा प्रकारे इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही क्रियापदाने होत असते, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं, स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर आता लास्ट सेंटेन्स बघा, तो तुझ्याशी खोटं बोलला. बघा, आता हे सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे ते आधी ओळखायचं. बोलला म्हणजेच भूतकाळातलं हे वाक्य आहे. कोणत्या काळातलं? सिम्पल पास्ट टेन्समधलं हे वाक्य आहे, साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. मग आता साध्या भूतकाळामध्ये वाक्याची रचना कशी असते, स्ट्रक्चर कसं असते इंग्रजीतलं? तर सर्वात आधी आपण काय घेत असतो? सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेत असतो. त्यानंतर कर्त्यानंतर आपण काय घेत असतो? भूतकाळ असला म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप, त्यालाच V2 फॉर्म किंवा पास्ट फॉर्म आपण घेत असतो. त्यानंतर घेत असतो आपण ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? कर्म. अशा प्रकारे ह्या वाक्याची इंग्रजीत ट्रान्सलेट करताना रचना येणार आहे. मग आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? तो. मग तोसाठी आपण इंग्रजीत काय वापरतो? ही. नंतर आपल्याला V2 फॉर्म घ्यायचा आहे. आता कशाचा? क्रियापदाचा. मग आता इथे खोटं बोलला, खोटं बोलणे यासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो? हे क्रियापद आहे. खोटं बोलणे हे मूळ क्रियापद आहे, त्यासाठी लाय हा शब्द आपण वापरतो, LIE लाय. मग आता आपल्याला त्याचा V2 फॉर्म म्हणजेच भूतकाळी रूप घ्यायचा आहे. मग खोटं बोलला म्हणजेच इथे येणार आहे LIED लाईड. तो बोलला, तो खोटं बोलला. कोणाशी? ऑब्जेक्ट काय आहे? कर्म काय आहे? तुझ्याशी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? ही लाईड टू यू. तुझ्याशी आहे म्हणून इथे काय घेतलं आपण? टू यू. ही लाईड टू यू. तो खोटं बोलला कोणाशी? तुझ्याशी. ही लाईड टू यू. अशा प्रकारे मग या वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या बोलण्यामध्ये जे काही आपली सेंटेन्सेस मराठीमध्ये आपण बोलत असतो त्या वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो. तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.